श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. अधिक मास चालू झालेला आहे मंडळी. ह्या 2026मधला ह्या वर्षाचा अधिक मास चालू झालेला आहे. तर मंडळी, ह्या अधिक मासामध्ये आपण लेकीला जावयाला घरी बोलावून काय वाण देतो. तर मंडळी, आपण जे जावयाला कोणते वाण द्यावे, तर मंडळी जी पारंपरिक पद्धत आहे ती या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितली जाणार आहे. अधिक मास या महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित असल्याने या संपूर्ण महिन्यात भगवान विष्णूंची पूजा आराधना केली जाते. तसेच या महिन्यात घरी जावयाला जेवायला बोलवले जाते. यामागे देखील एक धार्मिक शास्त्र आहे. जावयाला अधिक मासात वाण देण्याची पद्धत आहे. तर पाहूयात यंदाच्या अधिक मासात जावयाला कोणते वाण आणि कशा पद्धतीने द्यावे. तर अधिक मास हा महिना दर 3 वर्षांनी येत असतो. यंदा ज्येष्ठ अधिक मास असल्याने ज्येष्ठ महिना दोनदा आलेला आहे. तर दोनदा गणला जाणारा आहे. अधिक मास हा जवळपास 33 दिवसांचा असतो. वर्षात एकूण 12 महिने असतात. मात्र अधिक मासात एक महिना वाढीव असल्याने त्या वर्षात 13 महिने येतात. याला खगोलीय कारण असते. सौर वर्षात 365 दिवस येतात. तर चंद्रवर्षात 354 दिवस येतात. तर मंडळी, या वर्षातील फरक हा 11 दिवसांचा असतो. 3 वर्षे झाल्यानंतर 33 दिवसांचा फरक येतो. त्याला एक वाढीव महिना गणला जाऊन अधिक मास त्याला अधिक मास दर 3 वर्षांनी येतो. तर मंडळी, या महिन्याला धार्मिक महत्त्व आहेच. तर शिवाय काही पुरातन चालीरीती परंपरा देखील या महिन्याशी जोडले गेलेल्या आहेत. अधिक मासात जावयाला घरी जेवायला बोलावले जाते. जावयाला वाण देण्याची देखील पद्धत आहे. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊया. तर मंडळी, आपल्याला अधिक मासामध्ये आपण जावयाला मान का दिला जातो याबद्दल पण जाणून घेऊया. अधिक मास हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा केली जाते. आपल्या जावई व लेकीला साक्षात विष्णू आणि देवी लक्ष्मीचे स्वरूप मानून या महिन्यात घरी जेवायला बोलावले जाते. दोघांची पाय धुवून पूजा केली जाते. तसेच त्यांना जेवायला काही खास पदार्थ बनवले जातात. त्याचा व्यवस्थित मानपान करून घरी पाठवले जाते. यामुळे भगवान विष्णूंची आपल्यावर व कुटुंबावर कायम कृपा राहते अशी मान्यता आहे. अधिक मासात जावयाला जेवणात काय वाढावे. तर मंडळी, अधिक मासात जावयाला घरी जेवायला बोलावल्यानंतर आपली लेक व जावई यांना पाटावर बसवावे. त्यांच्या ताटापुढे रांगोळी काढावी, दक्षिणा ठेवावी व पानाचा विडा ताटापुढे मांडावा. त्यानंतर दोघांना जेवायला वाढावे. यामध्ये पुरणाचे थोडे आवर्जून करावे. गोडाधोडाचे पंचपक्वाने करावे. पंचपक्वाने वगैरे वाढावेत. आपण जावयासाठी गोडाधोडाचे करावे. जावई आणि लेकीला या दिवशी पोटभर जेवू घालावे. आपल्या घरी लक्ष्मीनारायण जेवत आहेत असे मानून दोघांचा मान करावा. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्याला आपल्या लेकीला आणि जावयाला अशा प्रकारे मानपान करून गोडाधोडाची जेवायला वाढून आपण साक्षात लक्ष्मीनारायण जेवतच आहेत असे मानून घ्यावे. अधिक मासात जावयाला वाण कसे द्यायचे असतात. तर अधिक मासात जावयाला वाण देण्याची पद्धत आहे. या वाणाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सर्वात आधी जावयाला जेवू घालावे. त्यानंतर त्यांना पाटावर बसवून पुन्हा कुंकू लावून त्यांना ओवाळून घ्यावे. त्याची थोडक्यात पूजा करावी. वाण देण्यात अनेक जण चांदीचे ताट वगैरे किंवा ताट वगैरे देतात. अशी देण्याची पद्धत आहे. मात्र ज्यांची ऐपत नाही, ज्यांची परिस्थिती नसते, त्यांनी तांबे किंवा पितळेचे भांडे दिलेले सुद्धा चालते. ताटात काही गोष्टी ठेवल्या जातात. तर मंडळी, या ताटामध्ये म्हणजे यामध्ये 33 अनारसे, बत्ताशे किंवा मैसूर पाक यापैकी काहीही ठेवावे. आंबे ताटात असावेत.
त्यावर एक दिवा द्यावा. दिवा हा काही जण चांदीचा देतात, पितळचा किंवा तांब्याचा देखील दिवा चालतो. हे ताट दिल्यानंतर जावयाला कपड्यांचा आहेर करावा. मग आपल्या लेकीला देखील मान द्यावा. लेकीला हळद कुंकू लावून ओवाळून घ्यावे. तर मंडळी, तिची साडी चोळीने ओटी भरावी व दोघांना शेवटी नमस्कार करावा. आपण जावई किंवा लेकीच्या पाया पडत नाही, तर त्यांना लक्ष्मीनारायणाचे स्वरूप मानतो हे लक्षात घेऊन दोघांची मनोभावे पूजा करावी व त्यांना वाण देऊन त्यांचा मान ठेवावा, त्यांच्या पाया पडावे. तर मंडळी, जावयाला अधिक मासात मान का दिला जातो? तर अधिक मास हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा केली जाते. आपल्या जावई व लेकीला साक्षात विष्णू आणि देवी लक्ष्मीची स्वरूप मानून या महिन्यात घरी जेवायला बोलावले जाते. दोघांची पाय धुवून पूजा केली जाते. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्याला जावयाला घरी बोलावून अशा प्रकारे आपण जावयाची पूजा करून जावयाला वाण देऊन त्यांची पूजा मनोभावे करावी आणि जावयाचा आणि आपल्या लेकीचा मानपान करावा. तर माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला पण विसरू नका. आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.